नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. माझ्या नवीन किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला, आज मी बनवणार आहे दम आलू. त्यासाठी लागणार आहे आलू. मी आधी आलूला छान धुवून त्याची साल काढून घेणार आणि थोडं पाण्यामध्ये 5-10 मिनटं उकळून घेणार. चला बघूया आधी. चला, आलूची साल काढून घेतली आहे. चला, अशा प्रकारे सगळे आलूची साल काढून घेतली आहे मी. आता त्याला आलूमध्ये पाणी टाकून गॅसवर ठेवणार आहे उकळण्यासाठी 10-5 मिनटं. चला, आलू ठेवले आहे. आता गॅस चालू करते मी. त्यामध्ये टाकते पाणी. चला, आलू शिजेपर्यंत मी कांदे, टमाटे, खोबरं वगैरे चिरून घेते. सगळा मसाला तयार करून घेते. चला, अशा प्रकारे टमाटे पण चिरून घेते मी. आधीच धुवून घेतले होते टमाटे. अशा प्रकारे कांदे, टमाटे सगळे चिरून घेतले आहे मी, बघू शकता. आता मी चिरत आहे खोबरं. खोबरं छान बारीक बारीक चिरून घ्यायचं. अशा प्रकारे सगळं खोबरं बारीक करून घ्यायचं. आलू शिजेपर्यंत आपण सगळे जे सुके मसाले आहे ते सगळे आपण भाजून घेणार आहोत. कांदा पण भाजून घेणार आहे त्यासोबत. चला, आता मी सगळे मसाले भाजून घेते आलू शिजेपर्यंत. चला, आलू ह्या साईडने ठेवणार आहे मी आता. ठेवणार आहे. चला, तेल टाकणार आहे थोडं मसाले भाजण्यासाठी. चला, तेल गरम झालं आहे. आता आपण यामध्ये टाकूया सुके मसाले. जर दालचिनी, मोठी विलायची, फूल, दालचिनी, मोठी विलायची, फूल, काळे मिरे आणि तेजपान हे सगळं मी भाजून घेणार आहे. छान फिरवून घ्यायचं तेलामध्ये. छान भाजलंय. त्यामध्ये टाकणार आहे मी कांदे. सॉरी, कांद्याच्या आधी मी हे जे सुके मसाले आहे ते टाकून देणार आहे, धने वगैरे. त्यानंतर टाकणार आहे कांदे. त्यानंतर खोबरं टाकणार आहे. खोबरं मी सुक्या मसाल्यामध्येच टाकायला हवं होतं, पण माझ्या लक्षात नाही राहिलं म्हणून मी आता टाकते आहे. छान कांदे सोनेरी कलर येऊ द्यायचा कांद्याला. आता लसण टाकायचं आहे त्यामध्ये.
चला आलू शिजले आहे. मी आलू आता साईडने ठेवून देणार. आता यामध्ये टाकते टमाटे. हे नंतर फोडणी देण्यासाठी ठेवलं आहे सगळं. चला सांबार आहे, कोथिंबीर, त्याचे जे कांडे आहेत ते पण टाकून देते मी याच्यामध्ये बारीक करण्यासाठी. छान सगळं एकत्र फिरून घेतल्यानंतर मी हे मिक्सरला लावून घेणार आहे. छान सगळं तेलामध्ये गरम झालेलं आहे, शिजलेलं आहे. आता मी हे मिक्सरला लावून घेते. चला आता हे सगळं मी मिक्सरला लावत आहे. गॅस बंद करून घेते आणि सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार. चला मिक्सरला बारीक करून घेते मी आता सगळे. चला आलूला तेलामध्ये फ्राय करते. आधी आलूमध्ये थोडं तिखट टाकते आणि आलूला तेलामध्ये फ्राय करून. अशा प्रकारे तिखट टाकायचं आणि थोडे आलू तिखटमध्ये फिरवून घ्यायचं. गॅस चालू करते आहे. गॅस चालू करून त्यामध्ये तेल टाकणार आहे. एक चम्मच तेल. चला तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आता आलू टाकत आहे मी. तेल गरम झाल्यानंतर छान तेलामध्ये फिरवून घ्यायचं आलूला. चला आलू तेलामध्ये छान क्रंची झालेले आहे. आता आपण आलू काढून घेऊ. चला आलू काढून घेतले आहे मी. आता याचमध्ये तेल टाकणार आहे. याचमध्ये भाजीला फोडणी देणार आहे. त्यामध्ये थोडं आधीच तेल आहे म्हणून मी 1 चम्मचच टाकणार आहे तेल. चला तेल गरम झालं आहे. कांदे टाकून घेते मी. जो मी मसाला ग्रेव्ही मसाला तयार केला होता तो मसाला टाकत आहे. तीन लोकांसाठी भाजी बनवत आहे फक्त. छान एकत्र फिरवून घ्यायचं. कांदे आणि मसाला छान एकत्र फिरवून घेत आहे मी. चला तेलामध्ये छान मसाला शिजला आहे. आता त्यामध्ये मी काळा मसाला टाकत आहे. तो पण छान एकत्र फिरवून घेते. तो पण मसाला एकत्र छान शिजू देते तेलामध्ये. मसाला छान तेलात शिजला आहे बघा. मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आता त्यामध्ये टाकत आहे तिखट. तिखट मी 2 चम्मच टाकणार आहे. तिखट मी 2च चम्मच टाकणार आहे.
त्यानंतर हळद टाकणार आहे. हळद छान फिरवून घेते एकत्र. मग टाकणार आहे मीठ, 1-1.5 चम्मच छोटावाला. छान एकत्र फिरवून घेते. आता त्या वरतून टाकणार आहे टमाटे. टमाटे छान तेलामध्ये म्हणजे तिखट मिठामध्ये वगैरे शिजू देते. छान बारीक बारीक चिरलेले टमाटे आहे. पाच 10 मिनिट मी झाकून ठेवते. मसाल्यामध्ये छान टमाटे शिजू देते. टमाटे शिजले की नाही आपण बघून घेऊया. मी कढईवरची प्लेट काढून घेते. चला, मसाला छान झालेला आहे. छान वास येऊन राहिला. छान फिरवून घेते आता मी. त्यामध्ये टाकत आहे आलू. छान चम्मचने फिरवून घेते आलूला मसाल्यामध्ये. आलूला पण छान मसाल्यामध्ये म्हणजे शिजवायचं आणि झाकून ठेवत आहे मी 10 मिनटं बारीक आचेवर. चला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला, आलू शिजले आहे मसाल्यामध्ये. आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकूया. आपल्याला जेवढी ग्रेव्ही घट्ट हवी की पातळ हवी ते आपण थोडं पाणी टाकून बघून घेऊया. चला, एवढी ग्रेव्ही घट्ट आहे. आता छान आपण याला 10 मिनटं शिजू देऊया. चला, भाजी झालेली आहे. बघून घेते. बघा किती छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्यावरतून टाकत आहे थोडा मी गरम मसाला. छान फिरवून घेते आणि वरतून टाकत आहे सांबार. चला, अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे. चला, गॅस बंद करते. गॅसवरून कढई मी उतरत आहे आणि साईडनं ठेवत आहे. अशा प्रकारे भाजी किती छान झाली आहे बघा. खूप सुंदर दिसून राहिली आहे भाजी आणि वास पण खूप छान येऊन राहिला. चला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.